एक प्रश्न लय इम्पॉर्टंट आहे मला असं वाटतं, सगळे लोकांना विचारलं आतापर्यंत, तुला बी विचारलं फेवरेट रॅपर कोण आहे भैया? फेवरेट मी स्वतः आहे भाई. वैयक्तिक तू गाणे ऐकले ना माझे? नाही. तू डिडोचे गाणे ऐकले का? नाही भाई, मी आता ते रिसेंटली जे पॉडकास्ट चालू आहे रीलमध्ये तेवढंच पाहिले. डिडोचा प्रॉब्लेम काय झाला, त्याचे गाणे कोणी ऐकतच नाही, सगळे जण त्याचा पॉडकास्टच ऐकू राहिले च्या गावात. तेरे पता था मजा करोगे. सुन लिया था, मैं सब सुन लिया था. मेरे कार में बैठती नहीं हूँ. माझं डोकं फिरलं ना भाई, बाजार उठू शकतो मी. गोड बोलून कशी मारायची हे सोम बघडून शिकण्यासारखी गोष्ट आहे. आणि आता आपण पाहू शकतो MC डिड्डूची सगळ्यांनीच खोलून मारलेली आहे, अर्थात त्याला रोस्ट केलंय. त्याच्यामुळे त्याला पण फायदा होतोय आणि आमच्यासारख्या गरिबांना पण फायदा होतोय. म्हणजे तो कसं संभाटाला बोलतो तसं आम्ही त्याला बोलतो. आणि सगळ्यात पहिले मला MC डिड्डू यांचं अभिनंदन करायचं आहे की त्यांनी आपला व्हिडिओ पाहून त्यांची मान घासलेली आहे आणि इतकी चकाचक घासलेली आहे, चेहऱ्यापेक्षा मान चमकते त्यांची. अभिनंदन डिडो साहेब. MC डिडो आता एक नवीन गाणं घेऊन येणार आहे मार्केटमध्ये आणि ते गाणं ऐकून लोकांचे कानं बहिरे होणार आहे 100% खरं आहे. त्या गाण्याची एक छोटी क्लिप तुम्ही बघून घ्या. प्रेम 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 काय असते बाबा, हे प्रेम 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 काय नसते दादा, हे प्रेम 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 काय असते बाबा. याच्यापेक्षा भारी गाणं आमच्या काकानं म्हणलं असतं. काका म्हणावर गाणं. म्याव म्याव करते इकडे तिकडे पळती मांजर 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 अरे मांजर 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 अरे ही मांजर 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 पटकन पटकन घरात घुसती दूध पिती मांजर 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 अरे ही मांजर 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 अरे ही मांजर 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 टक टाडगन टिक काडगन टन डन 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 अरे टन डन 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 ताकद दून टिक काडगन टाक. MC दीदी यार, तू रॅप पण संन्यास घे राव. हे महाराष्ट्र तुझं बलिदान मागतं माहिती तुला. तू खरं रॅप करू नको पावळा. तू दुसरं काही तर दुसरं वेगळं कर, पण हे रॅप नको करू तू. तरी बस की बात नाही. पब्लिक मला रोस्ट करते भाई, मी बघतोय ना का, मला नाही आवडत भाई. आणि तू पण असा रोस्ट वगैरे करतो ना, मला पण तुझे व्हिडिओ बघितले मी, मला नाही आवडत भाई रोस्ट वगैरे. मी घरी बिरे दस्तक देतो भाई, मी येड्याला उडायचा अगोदरपासून, लहानपणापासून मी दुनियादारी अशी बघितले ना की कुणावरच भरोसा नाही माझा, समजतो ना. बरोबर. ही जी माझी नाहीच बाई, लोक विश्वासघाती आहे बाई. या भाऊला रोस्ट व्हिडिओ आवडत नाही. अरे कसं आवडन, सगळी लोक याची खोलून मारताय, मग कसं काय याला आवडन? झपणार नाही याला, म्हणून म्हणतो मला रोस्ट व्हिडिओ आवडत नाही. आणि सोमभाऊ म्हणतोय लोक विश्वासघाती आहे. अरे खरं सोमभाऊ, अरे काय तू सगळी खोलून मारतोय, तू बोलतोय त्याला. ते जी मराठीमध्ये म्हणे मीची मजा व्याहलो पोटा आपुलिया, समजलं ना काय बोल म्हणजे तो. अरे MC डिड्डी, तुला का ढेकळं काय आला का ते? काय म्हणते ते सांग, त्याचा अर्थ काय? काही म्हणतं काही असतंय. हे एक मॅटर इथं चालू आहे, ते लगेच दुसरं मॅटर माझ्या समोर आलंय. ते म्हणजे की सगळी गाणी वाजणार रोस्टर आणि आकाश जाधव याच्याविषयी. सगळी गाणी वाजणारची गाणी वाजवलेत आता तू इथं. मी जरा पर्सनल कामात काय बिझी झालो, या छपरी लोकांनी मला हलक्यात घ्यायला सुरुवात केलंय. बघा, आज आपण बोलणार आहे या बोक्या जाधववर. तुम्हाला माहिती नसेल तर याचं माझं लय जुनं असं घनिष्ठ संबंध आहे, म्हणजे पहिल्यापासून. हे रिसेंटलीच त्या आबाळ हेपलेस कट्ट्यावर गेला आणि आबाळ हेपलून आलाय. दुसऱ्यांचे 2 व्यवसाय चुकीचे दाखवून तिसऱ्याचा तुम्ही प्रमोशन करता का? अरे तुम्ही एकमेकांच्या पायात पाय घालून मोठं झाला आणि तू मला वरनं शिकवणार की मी सांगतोय की ह्याचा व्यवसाय खरा आणि त्याचा व्यवसाय खोटा. म्हणून तू आज काय मी 2005 काय मी लय जुना आहे. शेंबड्या, जर तू 2005चा आहे ना, तर एक गोष्ट लक्षात घे, तू ज्यावेळेस थैलीत होता ना त्यावेळेस मी पहिलीत होतो. आणि जेव्हा तू पहिलीमध्ये होता ना, तुला शिकवणारा मास्तर माझा मुलगा होता, हे तू लक्षात ठेव. अरे काय बारीक पोराने भांडताय तुम्ही, तुम्हाला शोभते काही की मोठे फॉलोअर आहे तुमचे आणि तुम्ही लहान लेकरांनी भांडताय. काय चोत्या पण लावले. ही तुझी असली फुगिरी त्यांना दाखव ज्यांना या क्षेत्रातलं काही नॉलेज नाही. तुझ्या त्या छपरी आणि गावठी फॉलोअर्सला असले स्क्रिप्टेड पॉडकास्ट बघून येत असेल ऑर्गॅझम, ज्याच्यात प्रश्न पण तुझंच आणि आबाळ पण तूच पालणार. सांगू का मग? सांगू भाई, आके जाधवला फोन केला असता ऐक पेटीत अशी पण मी पण पाठवून देऊ शकतो. तू आणि मला पेटी देणार? अरे तुझ्या धंद्याचे बांधे झाले म्हणून तू पॉडकास्टवर आबाळ हेपलायला आला आणि मला फुगेरी सांगतोय. यांचे नाही का असेच भांडण चालू राहील, कारण यांना यांचा फायदा आहे, आपला काहीच फायदा नाही. आपण फक्त पायाचं आणि लांब होऊन जायचं बस. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, फॉलो, सबस्क्राईब सगळं करून टाका आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओला. बाय. हे गाणं जेव्हा बाहेर येईल तेव्हा तुम्ही लक्षात ठेवा की सोमभाऊनी हा त्रास प्रत्यक्ष त्याच्या कानांना, त्याच्या डोळ्यांना सहन केलाय. मी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला खाली मला कमेंट सेक्शन मध्ये सांगायला विसरू नका. भेटत आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन गाईज, काळजी घ्या.